नमस्कार, मी अप्पासाहेब मोहरकर. तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. आजच्या आपल्या बातमीचा विषय आहे बीडमधील बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचा. सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक आहे आणि गेल्या 1 वर्षापासून या बँकेला कुलूप लागलेलं आहे. यामध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत आणि यामध्येच आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं आणि काल विधानभवनामध्ये एक त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सुरेश कुटे आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ज्या 238 मालमत्ता आहेत त्या तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर या बँकेच्या प्रकरणाचा तपास सध्या CID करते, मात्र CIDच्या तपासावर देखील मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण एवढ्या दिवसापासून या बँकेमध्ये जे काही गैरप्रकार झाले, जे काही गैरव्यवहार झाले, याचा तपास CIDकडे असून देखील अद्यापही ठेवीदारांना पैसे परत मिळालेले नाहीत. ज्ञानराधा मल्टीस्टेटवर आतापर्यंत 78 गुन्हे दाखल झालेत. 78 गुन्हे दाखल झाल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी त्यांच्या 80 मालमत्ता जप्त करण्यात आल्या. तरी देखील आणखी काही ठेवीदारांचे पैसे या बँकेमध्ये अडकलेले आहेत. अनेक वेळा बीडमध्ये मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, तरी देखील कुटेंकडून कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर किंवा ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणामध्ये सुरेश कुटे हे बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्याबरोबर इतर 10 आरोपी देखील अटक आहेत. तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सध्या फरार आहेत. सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे फरार आहेत, तरी देखील त्या ऑनलाईन बैठका घेतात असे आरोप त्यांच्यावर झाले. CIDकडे तपास असून देखील त्यांना अद्यापही अटक का होत नाही असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. सुरेश कुटे असतील, तिरुमला उद्योग समूह असेल, हे नाव खूप मोठं होतं. बीडमध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्ये त्यांचे उद्योग पसरत होते. अशातच 1 वर्षापूर्वी त्यांच्यावर EDची धाड पडली. EDची धाड पडल्यानंतर कुटे उद्योग समूह संपणार, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बंद होणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि तसंच झालं. आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता आढळून आल्यानं त्यांच्यावर EDची धाड पडली होती. बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी त्यांच्या अनेक कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली. त्यांचे व्यवहाराचे काही दस्तऐवज EDने आपल्या ताब्यात घेतले. एकीकडे EDची धाड पडत होती, EDचे अधिकारी कुटेंची चौकशी करत होते, आणि त्यातच दुसरीकडे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी अचानक नागपूरमध्ये जाऊन बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अनेकांना वाटलं की आता कुटे एका मोठ्या राजकीय पक्षात गेले आहेत, बंद पडलेल्या बँकेला आता चांगले दिवस येतील आणि आपले पैसे परत मिळतील. मात्र तसं होताना काही दिसलं नाही. काही दिवसात हळूहळू कुटेंचे दिवस वाईट आले. बँक एक शाखा बँकेची बंद होत गेली आणि ठेवीदारांना प्रश्न पडला की आपले पैसे परत कधी मिळणार. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली. अखेर गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या सुरेश कुटेंना पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांनी अटक करून देखील त्यांच्या काही मालमत्ता जप्त करून देखील ठेवीदारांचे पूर्ण पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली काल विधानभवनामध्ये आणि या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सुरेश कुटेंच्या ज्या काही उर्वरित मालमत्ता आहेत, ज्ञानराधाच्या ज्या काही उर्वरित मालमत्ता आहेत, 238 मालमत्ता, त्या जप्त करून ठेवीदारांचे पैसे देण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा. आता बीडमध्ये फक्त ज्ञानराधा एकटीच मल्टीस्टेट बँक बंद झालेली नाही, तर काही दिवसापूर्वी गेवराईतील संतोष भंडारी यांची छत्रपती मल्टीस्टेट बँक बंद पडली आणि या बँकेसमोरच सुरेश जाधव नावाच्या ठेवीदाराने आत्महत्या केली. सुरेश जाधव यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना पैसे हवे होते. सुरेश जाधव आणि त्यांची पत्नी दिवसभर बँकेत थांबले. रात्री देखील 1:30 वाजेपर्यंत हे पती पत्नी बँकेत होते. आपले हक्काचे पैसे ते बँकेत परत मागत होते. मात्र बँक प्रशासनाकडून त्यांना एक छदामी देण्यात आला नाही आणि पैसे नसल्यानं मुलीचं शिक्षण पुढे कसं होणार या उद्विग्नतेतून सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेटसमोरच आत्महत्या केली. या प्रकरणानंतर बँकेचे अध्यक्ष संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सध्या ते फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अनेक पथकं त्यांना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. तर या छत्रपती मल्टीस्टेटबरोबरच बीडमधील मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल, त्याचबरोबर साईराम अर्बन असेल, यासह आणखी काही बँका बंद पडलेल्या आहेत. ही परिस्थिती फक्त एक त्या बीडमध्ये नाही तर परळीमधली एक बँक बंद पडली आहे, माजलगावमध्ये हीच परिस्थिती आहे आणि गेवराईमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या हजारो ठेवीदारांचे जे कोट्यावधी रुपये या बँकांमध्ये अडकलेले आहेत ते त्यांना परत कसे मिळणार असा प्रश्न त्यांना पडला आहे. आता ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले आहेत, CIDकडे जो तपास वर्ग करण्यात आलेला आहे, CIDकडून त्या मालमत्ता किती दिवसात जप्त होतात आणि ठेवीदारांचे पैसे परत कधी मिळतात हेच पाहावं लागणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.